गोजेरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपल्याला करायची आहे उंबराच्या फळांची भाजी. तर इथे उंबराच्या झाडाला भरपूर सारी उंबरं आलेली आहेत. ही उंबरं आता कच्ची कच्ची आहेत आणि पिकल्यानंतर छान अशी गुलाबीसर होतात आणि मग आतमध्ये काय रसाळ असतात ते आणि खायला देखील खूप छान लागतात. तर अशी ही उंबरं आपल्या शरीरासाठी भरपूर अशी फायदेशीर आहेत. तर आज आपण भाजी करणार आहोत. तर उंबरं आपण काढून घेऊया आता. तर पाहू शकता इथे छानपैकी अशी उंबरं आलेली आहे झाडाला आणि भरपूर सारी उंबरं लागलेली आहेत. तर उंबरं ही आपल्या शरीरासाठी भरपूर अशी उंबराची भाजी ही फायदेशीर आहे. पिकलेली जरी उंबरं खाल्ली ना तरी खूप छान लागतात बरं काही. आमच्या लहानपणी आम्ही ही खूप उंबरं खायचो. ज्यांचं कोणाचं जर पोट दुखत असेल ना तर ही भाजी करून खावी, खूप उत्तम आहे. आणि उंबर आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. आणि उंबरामध्ये चीक निघतो, त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं. ते आपल्या हाडांसाठी बळकटी देण्यासाठी फायदेशीर असतं. उंबरं ही कच्ची देखील खातात कुणीकडे. आणि उंबराची भाजी ही चवीला खूप छान लागते. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. तर आता ही उंबरं आपण काढून घेऊया. उंबरं आपण काढून घेतलेली आहेत आणि छानपैकी अशी उंबरं आहेत. पाहू शकता किती चिक निघालेलं आहे. या उंबराच्या चिकामध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं. तर भरपूर सारी उंबरं आपण काढून घेतलेली आहेत, कारण की यामध्ये काही काही खराब पण आहेत. आता ती घरी जाऊन आपण निवडूया. आता उंबराची फळं आहेत ना आपण स्वच्छ अशी धुवून घेऊया, कारण का यावरती भरपूर असा चिक लागलेला आहे, पांढरट चिक. त्याच्यामुळे स्वच्छ उंबरं आपली अशी धुवून घ्यायची. पहिल्यांदा एकदम पाण्यातून काढलेली आहेत, कारण का खूप धूळ होती. रस्त्याच्या कडेला झाडं असल्यामुळे भरपूर अशी धूळ आहे. उंबराची फळं आता आपण धुवून आणलेली आहेत. आता चेचून घेऊया आपण. म्हणजे थोडंसं टणक आवरण असतं, त्याच्यामुळे थोडंसं टेचून घ्यायचं. अशी देठं काढून टाकायची आणि चेचून घ्यायचं थोडंसं असं. हे पहा, स्वच्छ पाहून घ्यायची. म्हणजे काही खराब वगैरे असतील तर मग काढून घ्यायची. ती अशी काढून घ्यायची. एका ताटामध्ये आता आपण हे सगळं काढून घेऊया. आणि चेचल्यामुळं अशी पटकन बारीक पण होतात. ती खराब वगैरे असले तर मग कळतं पण लगेच. पूर्वीच्या काळी अशाच भाज्या केल्या जायच्या. उंबराच्या फळांची भाजी, हादग्याची भाजी, अशा विविध घासाची भाजी. ते पहा, असे आपण आता तुकडे करून घेऊया. पाहून घ्यायची सर्व, म्हणजे खिडकी वगैरे असते तरी आपल्याला समजलं जातं. 4 भाग 5 भाग आपले असे होतात. जेवढे आपल्याला करता येतील त्या तसे करायचे आणि स्वच्छ पाहून घ्यायचं. डोळ्यांचे आरोग्य देखील या उंबराच्या भाजीमुळेच खूप चांगलं राहतं बरं का. त्याच्यामुळे उंबर हे पिकल्यावरती पण आपण खातो, तर अशी भाजी पण करून खायची. आमच्या लहानपणी आम्ही भरपूर अशी उंबराची भाजी खाल्लेली आहे. आत्ताच्या पिढीला ह्या भाज्या खरं तर माहिती नाही आहेत, त्या आपण माहिती करून दिल्या पाहिजेत. आता थंडीच्या दिवसामध्ये असं वात येणं किंवा हातपाय दुखणं, त्याच्यावरती असा रामबाण उपाय आहे की आपल्या जो उंबराचं झाड जर असेल तर अशी आपण भाजी करून खाल्ली गेली पाहिजे. आता आपण चूल पेटून घेऊया. आता आपण भांडं ठेवूया. पाणी टाकून घेऊया यामध्ये. तर पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. ते झाकण ठेवूया. तर आपलं पाणी देखील चांगलं गरम झालेलं आहे. आता जी उंबरं आहेत आपण ती टाकून घेऊया. आता आपण झाकण ठेवूया आणि वाफवून घेऊया चांगली, कारण काही उंबराचं आवरण हे टणक असतं, त्याच्यामुळे थोडेसे वाफवून घेणार आहोत आपण. एक 10-15 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढूया. आपली उंबरं चांगली शिजली आहेत, चांगली वाफळली आहेत. गरम आहे खूप. हे पहा, चांगली शिजली आहेत. तर अशी शिजवून घ्यायची चांगली. ताटामध्ये आपण काढून घेऊया. ताटामध्ये आपण काढून घेऊया. यातलं पाणी वापरायचं नाही आहे आपल्याला. ताटामध्ये आता काढून ठेवलेली आहे आपण. आता फोडणी करूया. आता आपण तेल टाकून घेऊया. आता आपण मोहरी टाकूया. मोहरी चांगली तडतडून द्यायची. थोडेसे जिरे,
मोहरी जिरी चांगली तडतडली आहे. थोडासा कढीपत्ता टाकूया. तर मोहरी जिरी चांगली तडतडली आहे. 2 मध्यम आकाराचे आपण कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, ते टाकून घेऊया. परतून घेऊया आपण. आता उंबराच्या झाडाला भरपूर अशी उंबरं येतात बरं का. तर तुम्ही नक्कीच अशी उंबराची भाजी एकदा तरी करून पहा, किंवा याला उंबर दोड्याची भाजी देखील म्हटलं जातं. कांदा आपण चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया. कांदा आपला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण मसाले टाकूया. लाल तिखट 2 चमचे, काळं तिखट घरगुती मसाला, थोडीशी हळद. जास्त पण मसाले वापरायची गरज नाही लागत. अगदी साध्या पद्धतीमध्ये रुचकर भाजी लागते. मसाला चांगला परतून घेऊया आपण. आता जी उंबराची फळं आपण वाफवली होती ती टाकून घेऊया. परतून घेऊया चांगलं. मस्तपैकी अशी खमंग आणि थोडीशी झणझणीत छान वाटते भाजी. आणि अशा आयुर्वेदिक भाज्या आपण खरं तर खाल्ल्या गेल्या पाहिजेत. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया. पुन्हा एकदा ढवळून घेऊया आपण थोडंसं. थोडीशी कोथिंबीर घालूया. झाकण ठेवूया आणि एक 5 मिनटं मंद आचेवरती शिजून देऊया. आणि मस्तपैकी असा खमंग वास येत आहे बरं का. भाजी आपली चांगली वाफवली गेली आहे. आपण भाजी उकडूनच घेतली होती, परंतु थोडीशी अशी मसाल्यांमध्ये थोडीशी वाफ काढली ना, मग भाजी अजून चवीला छान लागते. तर आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. कोथिंबीर घालूया. तर भाजी आपण खाण्यासाठी घेऊया. आता तयार झालेली आहे. तो उंबराची भाजी आपली इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता आपण जेवायला घेऊया. आणि मस्तपैकी असा घमघमाट सुटलेला आहे भाजीचा. आपली उंबराच्या फळांची भाजी इथे तयार झालेली आहे. तर या सगळ्यांनी जेवायला. आणि उंबराची भाजी खरोखरच खूप छान होते. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा. खूप छानच लागते चवीला. आणि खरं सांगू का, अजिबात वाटत नाही की आपण उंबराच्या फळाची भाजी खात आहोत. इतकी छान लागते भाजी. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.